आजच्या महागाईच्या काळामध्ये पॅरेंट्सला दोघांनाही जॉब करणं गरजेचं असते. पण ते सगळा वेळ बाहेर राहतात, त्यामुळे मुलांकडे लक्ष देऊ शकत नाही. त्यामुळे क्राईम्स खूप वाढलेले आहेत, बालगुन्हेगारी खूप वाढलेली आहे. ते होऊ नये म्हणून पॅरेंट्सनी काही गोष्टीकडे लक्ष ठेवायला हवं. जसं कुठूनही पॅरेंट्स जेव्हा घरी येतात, तेव्हा मुलांना हे विचारायला पाहिजे की बेटा, आज तू सकाळपासनं काय केलं? शाळेत गेला, कुणाशी भेटला, तुझे मित्र कोण आहेत, कुणासोबत तू राहतोस, ह्या सगळ्या गोष्टी विचारायला पाहिजे. मुलांना चांगलं काय, वाईट काय, गुड टच आणि बॅड टच ह्याबद्दलसुद्धा सांगणं गरजेचं आहे. मुलं जेव्हा वयामध्ये यायला लागतात, तेव्हा आईवडिलांनी त्यांचं मित्र मैत्रिणी म्हणून वागायला पाहिजे. मित्रांसारखं त्याच्यासोबत संवाद साधायला पाहिजे आणि हा आधार द्यायला पाहिजे की आम्ही नेहमी तुझ्या सोबत आहोत. कॉलनीमध्ये जे संस्कार केंद्र, जो सेमिनार असतो, त्या सेमिनारला सुद्धा पाठवायला पाहिजे. कारण त्याच्यातून मुलांना बऱ्याचशा चांगल्या गोष्टी शिकवल्या जातात आणि अनावश्यक पद्धतीने जो मोबाईल आपण मुलांना देतो, तो सुद्धा देऊ नये. कारण सर्च करताना त्यांच्या डोळ्यासमोर काय येईल हे आपल्याला माहीत नसते आणि त्यातून कुतूहल म्हणून ते नको त्या गोष्टीकडे वळू शकतात. शाळेमध्ये शिक्षकांची सुद्धा ही नैतिक जबाबदारी आहे. घरात तर पॅरेंट्स मुलांना बघतीलच, पण शाळेमध्ये सुद्धा शिक्षकांनी मुलांकडे लक्ष ठेवायला पाहिजे आणि त्यांना चांगलं काय आणि वाईट काय, त्यांचे हॉर्मोनल चेंजेस होतात ह्याबद्दल लक्ष ठेवून त्यांना चांगलं मार्गदर्शन करायला पाहिजे असं मला वाटते. प्रत्येक पॅरेंट्सने, प्रत्येक शिक्षकाने, प्रत्येक समाजाच्या प्रत्येक लोकांनी जर मुलांना आपले मुलं म्हणून जर वागवलेत, तर क्राईम रेट्स जे आता वाढत चाललेलं आहे ते नक्कीच कमी होईल.